मेहंदी म्हणजे फक्त 2 हातवाल्यांना काढता येत नाही, 1 हातवाल्यांना पण काढता येतं. हे मला दाखवायचं होतं जगाला. आज जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त आपण अहिल्यानगरच्या केळगाव भागात राहणाऱ्या एका रणरागिणीकडे आलेलो आहे, ज्यांनी आपला एक हात नसताना देखील आपल्या स्वप्नांना बळ दिलेलं आहे आणि या स्वप्नांना बळ देताना अनेक तरुणींना देखील रोजगार दिलेला आहे. अशाच आपण रुपाली खिचे यांच्याशी बातचीत करूया. काय सांगताल ते, आपला प्रवास कसा सुरू झालेला आहे? हा प्रवास माझा 1998 पासून चालू झालेला आहे. कसं बळ मिळालं तुम्हाला मेहंदी काढण्यासाठी? ह्यामध्ये बळ मला असं भेटलं, की माझ्या हाताकडे पाहून मला नकार देण्यात आला होता. तर मला त्या हाताला हे करून मला ह्या क्षेत्रामध्ये हे करायचं होतं, की मेहंदी म्हणजे फक्त 2 हातवाल्यांना काढता येत नाही, 1 हातवाल्यांना पण काढता येतं. हे मला दाखवायचं होतं जगाला. आता सध्या आपण किती मुलींना रोजगार निर्मिती करून दिली आणि किती मुलींना शिकवलेली मी? मी क्लासेसमध्ये 800 ते 900 मुलींना मी शिकवलं आहे आणि आज माझ्याबरोबर 8 ते 9 मुलींची टीम आहे, ज्यांना मी माझ्याबरोबर घेऊन जाते. आपण आपल्या बहिणीचा देखील संसार उभा केलेला आहे, त्यांची देखील लग्न केलेली आहे या मेहंदीच्या कलेच्या जोरावर. तर काय सांगताल, कशी अडचण आली या कलेमधून आपण हे सगळं उभं करत असताना? ह्यामध्ये म्हणतात ना, की तुम्ही आई-वडिलांसाठी करा, तुम्हाला कुठे कमी पडत नाही. तसा माझा अनुभव होता ह्या मेहंदीच्या क्षेत्रामध्ये, की मी माझं जे जीवन होतं, मी आई-वडिलांसाठी आणि माझ्या बहिणींसाठी, की त्यांना एक भाऊची कमतरता जाणवली नाही पाहिजे. हेच माझं ध्येय होतं आणि म्हणतात ना, की तुम्ही आई-वडिलांचं ध्येय पूर्ण करा, तुम्हाला कमी पडत नाही. तसं माझ्या ह्या कलेचं झालं, की मी आई-वडिलांसाठी, बहिणींसाठी केलं. त्याच्यामुळे ह्या कलेने पण मला खूप साथ दिली. ही कला तुम्हाला शिकवली कोणी प्रथम? सर्वात प्रथम मेहंदीचे कलर असतील किंवा त्याबद्दलची डिझाईन असेल हे काढण्यासाठी? अ, हे सर्वप्रथम मला माझ्या बहिणीच्या सासूने शिकवली आणि त्याच्यानंतर आईने प्रोत्साहन केलं. आता जे तरुण आहेत, तरुणी आहेत, जे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मुबलक असताना देखील निराश होऊन आत्महत्या करतात किंवा काही वामार्गाला लागतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? मी त्यांना फक्त हेच सांगेल, की तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि तुम्ही जर ठरवलं की फक्त कायम स्वरूपी बिझी राहा, की जेणेकरून तुमच्या डोक्यात ह्या काही गोष्टी येणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही कोणती पण कला तुम्ही निवडू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही मेहंदीच निवडा. तुम्ही जरी वर्क निवडू शकता, तुम्ही रांगोळी निवडू शकता. मग त्याने काय होईल, की तुम्ही जे बिझी राहिले तर तुमच्या डोक्यात हे विचार येणार नाही. नक्कीच या होत्या रुपाली खिची, ज्यांनी आपल्या कलेच्या जोरावर 800 ते 900 विद्यार्थी असतील, विद्यार्थिनींना मेहंदी काढण्याचं शिकवून रोजगार निर्मिती दिली आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात करत त्यांनी आता सध्या आपलं आयुष्य त्या जगता येते. अशा या रणरागिणीला सलाम. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर.